त्यांनी फाईल टाकली तुमच्या निवेदन. काय केलं सर माहिती आहे का, हा परत आपल्याला काम करण्याचं काम सुरू आलं त्यावेळेस आपल्याला ती बोलली बरोबर आहे. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून संविधानिक मार्गावरून चाललेलं उपोषण त्या ठिकाणी आपण बंद केलं आणि सोडवलं. पण सोडवल्याच्यानंतर काय झालं की परत तिथे गेलो आम्ही. गेल्याच्यानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये मिटिंग झाली. पण देवीदासजी कुलकर्णी जे आहे हां ते बोललो हां ते देवीदासजी कुलकर्णी साहेब आहेत की त्यांना म्हणजे काय आहे ते शोभत नाही आहे की एक संविधानिक मार्गानं मग तुम्ही त्या ठिकाणी जसे बोलले त्याचा चालेल त्याची बंदावी पावली म्हणतात. पण त्या प्रकारे ते तिथं आम्हाला रिॲक्टच झाले नाही. परत आमचा फोन पण उचलला नाही आणि आम्हाला कोणत्याच प्रकारचं परत दिला. गेल्याच्या नंतर मला काय म्हणायचं आहे, तिथे गेल्याच्या नंतर आता समजा तुम्ही कोण कोण गेलो तुम्ही बस होते नाही ते व्हिडिओ चालू. हां बरोबर असं बघतो तोंड करा. आता समजा तिथं गेल्याच्या नंतर आम्ही शिष्टमंडळ आमचं गेलो होतं. हां हां मग माझं म्हणणं काय आहे की कोण कोण गेलो होतो तुम्ही? मी होतो, मी होते, महाराज होते, गाडेकर बी होते, सतीश गोरकर बी होते. शिष्टमंडळ आम्ही गेलो होतो. मग मला म्हणायचं आता बैठक लावायची म्हणून समजा सांगितलं आणि त्यांनी मग तिथं आम्ही गेल्याच्या नंतर नाही ते मिटिंगला गेले, ते बैठकीला गेले, ते बैठकीला गेले, पण आम्ही बी त्याच्यासाठी झालो ना. बरोबर कोणीच आम्हाला बोलायला पत्ता नाही काहीच नाही. माझं म्हणणं काय तुम्ही नुसतं सांगसाल फोनवर करसाल तुमची मिटिंग लावतो, मग कधी लावणार? आम्ही तिथं आल्याच्या नंतर आणि परत एवढा खर्च करून आम्ही तिथं गेलो. परत साहेब माहिती आहे का, आम्ही इथून म्हणजे आम्हाला कंप्लीट 15,000 रुपये आम्हाला खर्च आला सर्वांना. आलं लक्षात? सर्व आम्ही काही कोणते काही घरचे पुरे नाहीत बरोबर आहे. सगळे गरीब लोक कलावंत आहेत, हातावरचे कलाकार हां हातावरचे कलाकार आहेत. आणि एवढं करून आम्ही तिथपर्यंत गेलो. तिथे गेल्याच्या नंतर आमची सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये बैठक झाली. परंतु जिथं ज्या आशिषजी शेलार साहेबांसोबत मंत्री महोदयासोबत आमची बैठक करायची होती ती केलीच नाही. आणि तिथं कोणत्याच प्रकारची रूपरेषा नाही. खेळवण्याचं नाटक केलं आम्हाला आणि आमचं संविधानिक मार्गानं चाललेलं उपोषण त्या ठिकाणी मोडलं. आणि ते मोडल्या कारणामुळं आता याच ठिकाणी जर एखाद्या सामान्य माणसानं जर का चुकीचं विधान जर केलं असतं तर त्याच्यावर कारवाई होती. मग या सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये जे सांस्कृतिक मंत्री आहेत आशिषजी शेलार, मग असं जर त्यांनी जर त्यांच्या सुयसायकानं आणि त्यांचा विचार घेऊन जर आमरण उपोषण संविधानिक मार्गानं जर मोडलं तर अशा या मंत्र्यावर कोणत्या प्रकारची कारवाई झाली पाहिजे असं मला या महाराष्ट्रातील जनतेलाही तो प्रश्न विचारायचा आहे की कुठंतरी हे चुकीचं संविधानिक मार्गानं चाललेलं तुमच्याकडून होतं असेल तर ठीक आहे, नसेल तर नाही. बरोबर आहे का नाही? अहो जी लाडकी बहीण योजना आहे ती लाडकी बहीण योजना चालू करायची तर कोण आमरण उपोषण, कुठं धरणे आंदोलन, कुठं विनंती अर्ज, कोणाचा निवेदन आत्तापर्यंत दिलं का शासनाला? नाही. त्यांच्या सोयीचं असताना दिलं, परंतु ज्या कलावंतांच्या कलेमुळं हे आज शिखरावर कुठंतरी पोहोचू राहिले, कुठंतरी पोहोचू राहिलेत त्या कलावंताकडे बघ हे बघतील कधी? यांचं पण येत असेल. नाही तो माझा नाही. ते बघतील कधी हा योग्य तुम्ही प्रश्न आहे सर. आलं लक्षात? किती कलावंत आहेत ॲक्सिडेंटनं वारले, सेवा देताना वारले, सेवा देताना काय काय का नाही. मग या लोकांना कुठे आज जर आम्ही जर तुम्हाला एक जर प्रश्न केला की बा आपल्या तालुक्यात दिव्यांग किती आहे, तुम्ही लगेच यादी देता आम्हाला. पण आम्ही जर हा प्रश्न विचारला की कलावंत किती आहेत तर तुमच्याकडे त्याचं उत्तरच नाही. म्हणजे व्यासपीठच नाही साहेब. म्हणजे कुठंतरी कलावंतासाठी एक व्यासपीठ झालं पाहिजे. या अनुषंगानं हे संविधानिक मार्गानं आमरण उपोषण चालू आहे. तरी लाईव्हच्या माध्यमातून आणि तुम्हालाही मी हात जोडून विनंती करतो की बा कोणाचंही जर आमरण उपोषण चालू असेल, कोणत्याही प्रकारचं धरणे आंदोलन चालू असेल तर त्या ठिकाणी शासनानं, प्रशासनानं आणि आता महाराष्ट्रातील तमाम कलावंतांचे जर का मायबाप म्हटलं तर सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब आहेत. त्या शेलार साहेबांनाही माझी विनंती आहे की तुम्ही कलावंतांच्या भावनाशी आणि त्यांच्या आयुष्याशी खेळू नका. तुम्हाला जे पद संविधानिक मार्गानं दिलेलं आहे ते आता नागपूर मला वाटतं संचालनालयाचे शेंडगे साहेब हो ना, ते पण येऊ राहिले. ते येत किंवा फोन कॉन्टॅक्ट होते तर त्यांनी पण ते म्हटले आम्ही येतोय ते कदाचित ते मॅडमला विचारवर त्यांचा फोन नंबर आहे. काळुसे मॅडम मॅडमचा नाही ते नागपूर संचालनालयाचे
सामाजिक न्याय विभागाचे शिंदे साहेब. परत काय सर, मागच्या वेळेस आपण सहजच ते आमरण उपोषण आहे का नाही लाईव्ह व्हिडिओद्वारे आपण सोडलं. आपण कोणत्याही प्रकारची पत्रसुद्धा घेतलं नाही. का घेतलं नाही की आम्हाला माहिती होती की सांस्कृतिक मंत्री असे ते शेलार ते आमचे मायबाप आहेत कलावंताचे, आणि ते आम्हाला खेळू शकणार नाहीत, म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आमरण उपोषण सहजच सोडून दिलं. पण यावेळेस जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणापासून परावृत्त होणार नाही. आणि मला माहिती आहे की बा या ठिकाणी ते शेंडगे साहेबांचा नंबर आहे का? जरा मला टाकतात. आणि परत पहा ना सर, आता हा विषय त्यांचा आहे, तिथला आहे, आणि आमचे हे काही बांधव त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या त्या कलावंत समितीमध्ये त्यांनी तो विषय त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हाताळायला पाहिजे, पण ते हाताळत नाहीत. आणि या ग्रामीण भागातून हा विषय हाताळला जातो. ही एक मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे ना. आमच्यामुळं काय होते, आमच्या या धोरणामुळं तुमच्यासारख्या लोकांनाही खूप मोठा त्रास होतो. त्रास होतो ना ते. तर विषय ती मार्गी एक- लागणं महत्त्वाचं. हां, ती एक आम्ही या ठिकाणी समृद्धी समितीच्या माध्यमातून तुमची दिलगिरी व्यक्त करतो. तो विषय नाही. आपल्याला कुठल्या प्रकारे तुमचा विषय मार्गी कसा लागेल हो ना, हो ना, ही चालेल. आपली अपेक्षा आहे. बरं ठीक आहे, मी काय करतो हां, बोला. ते शेंडगे साहेबांची जरा बघतो, हो सर, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो, मग आपल्याशी परत चालेल. चर्चा करतो. चालेल. ते आपण काय म्हणतो. चालेल सर. किंवा त्यांच्याशी तुम्हाला ते येत असतील हो, हो, तर मग मी ते त्यांच्याशी आपली चर्चा करू. चालेल, किंवा चालेल. जर फोनवर काय बोलत असेल तर ते बघतो. बरं, चालेल सर. चालेल. धन्यवाद. चहा बी घ्यायचा का?